ह्यावेळेस जातील की नाही, नाही तर यायची परत त्यावेळेसारखी. आज रात्री निघतो. आपल्या गावाला कुठे गाड्या आहेत तेव्हा. आज रात्री निघतोय. माझं काम होईल का पण? बघ बरं का. ओ टेलर, येऊ देणार राव. अरे कुठं फिरतो? काय रिझ्यूम रिझ्यूम कशाला रे ते? रात्री पुण्याला जातोय. लईच पुण्याला बोलतो गो तू. जॉब बघायला नको का? म्हातारा उठता बसता टोमणे मागत. हा पण गडवासायचे ना आता. परवा गजी येतोय ना. बघतो जमलं तर. काय माणूस आहे राव तू. तात्याची तक चालली तिकडं. एक तर जागा ठरत नव्हती. इकडून तिकडून ठरली तर लोक म्हणायला लागले भैरवबच्चन देवीचं वाकडे तिथं नको. काय अंधश्रद्धा राहावी. देवा देवाच पटत असं कुठं असतं काय? बघ ना राव तूच. काय डोक्याला हेडाक आहे. ही दोघं आपल्याला घेऊन जात आहेत एका छोट्याशा गावात. त्या गावात राहतात माणसं. माणसं म्हणजे आपल्यासारखीच साधी भोळी, चतुर, लंपट, चांगली वाईट माणसं. आता माणूस म्हटलं की आला समाज. समाज म्हटलं की येतात रूढी, परंपरा, सण उत्सव. आणि सण उत्सव म्हटलं की आले देव. पालखी, झेंडे, मानपान, ढोलताशे, गुलाल. मग त्यातूनच जन्म घेतात मंडळ, समूह. जागेवरून जातीवरून विभागली जातात ती माणसं. आणि सुरू होतो संघर्ष माणसा माणसात. तशीच या गावातही सुरू आहे तयारी. एका उत्सवाची की संघर्षाची. गजल येतोय ना. गजल नाही आलं तरी चालतं पण ज्योतीला असला पाहिजे. काय कुठे ठरलं? भैरोबा जवळ. लोक खेळता खेळता गाडी देतात देतेच रस्त्यावर सोडून. काय ना हांडा सापडला काय? तेवढेच पैसे त्या म्हातारीकडे, तेवढे रोज मोजी ती. काय म्हणलं ते? रिझूम. ना या गोळ्या. ऐ कॉम्रेड वर्गणी देऊ ना मिरचीचं कळ झाल्यावर. कसं ना सांगा ना राव. अरे देवाचं काम आहे. मग देवाला करू दे की. काय काय रे पोरो? पहिला पूजेचं मान. बर बर बर. पहिल्यांदा पूजेला या. तू मल्हारी आहे का? हा आणि यो ताती आहे. ताते आहे का येऊ? बर बर बर. टेलर कोण आहे तुमच्यातला? हा काय हा? ही घे वर्गणी. सोड मला. अय पोपट. जय हरी. येऊ का? लवकर बरं का. हा झाली तयारी होईन का? 130 दे. रूम देतो की.
बरं दे. हॅलो. मागचे 13 रुपये. पेटीतून आहे तुम्ही पण. येतो मी इकडं तेवढं आटपलं का सगळं येतो मी तिकडं. येतो तिकडं मी मग ठेवू का? पोपट आपल्याला जागा साफसाफ करायला जायचं आहे. सामान ठेवून लवकर आहे बरं. जागा ठरली पण ठरायचं काय त्याच्यात भैरवाच्या देवाला लागून जी जागा आहे ना तिथं बसू की. चालतंय की येतो मी. यंदा आपल्या वाडीत आहे म्हणलं सारा धोरळाच. विषयच नाही ना. तू असल्यावर काही विषयच नाही. तर गावाला चुना लावशील. हे रे भोरट. हॅलो. हां गेले का? हां कधी? हो हो बघा नाही तर यायची परत. इंटरव्ह्यू झाला की येतो मग. हो हो. बरं ये लवकर गमिले. बघूराव जिमला जायचे. बघ जमतंय का? फोन करतो तसं. ती जागा बरोबर आहे बाप्पा. बरोबर लो. बरोबर बोलते ते. देवीचं भैरवाचं कुठं पटतं का? तुझं तरी कोणासोबत पटतं ग? बोलली चोंबडी. ताटातलं संपू आधी. ते जेवतात अजून. चालू दे निवांत. पटकन आठवण म्हणा. ए अंकुश ये की जेवायला. आलोय करून. काय राव मी तिथं आलो आणि तिथं कोणीच नाही. तुझी गाडी इथं दिसली तेव्हा मी इथं आलो. एवढे उशीर असतं का? पोरांनी फार जागा साफसूफ करून ठेवली. आता फक्त निसरला पैसे दिले की येईन तो मांडव टाकायला. नक्की यंदा आपल्या वाडीतच ना? प्रश्न आहे का? वरच्या वाडीतून येत होतो. तिथं पोरं जागा साफ करीत होती मांडवाची. इव्या सिद्ध्या सागऱ्या भरपूर पोरं होती राव. ती गजीची तयारी चालू असेल. गजी तर तिथंच होईल ना. हा त्याचं कुठे तस काय ठरलं बघा ते. नाही का? हा चल. रे 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 हाय अजून मेले नाही. काय ते? टीव्ही मुळे येतो का काही घरात आवाज? हलकी कुठे गेली? ते आणि म्हातारी गेले देवाकडं आरूनच बघायला. काय बघायचंय काय माहित. तुम्हाला सांगत होतो मुलाच्या पत्रिकेत दोष आहे, शांती करून घ्या. आता झालं ना भलत असेल तर. एवढ्या वर्ष काय नाही झालं आता जास्त व्हायचं होतं. हे बघा 20 वर्षात तुम्हाला शांती करता नाही आली. मला मोठं आश्चर्य वाटतंय. रडू नको गपात. आता दोष याच्याही कुंडलीत आहे. लवकरात लवकर शांती करून घ्या. हॅलो.
देवा अंकुश बोलतोय. बोला अंकुशराव. हे लोक म्हणत होते भैरोबाचं आणि देवीचं वाकडं आहे. मग भैरोबाजवळ देवी बसवली चालेल का? नाही म्हणजे तुम्ही म्हणता ना तसं. अगदीच तसं आहे असं काही नाही, पण जागेत दोष येऊ शकतो. कसं करायचं मग? मंदिरापासून 1.25 फूट जागा सोडून द्या ना. चालेल ना? मंदिरापासून 1.25 फूट जागा सोडून मंडप द्या. मंदिराला वासे लागता कामा नाही. चालतंय देवा. एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. चालतंय 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 देवा. चालतंय थँक्यू. तात्या चालतंय बरं का? तुला सांगतो वशा, दादाची हवा नुसती गावातच नाही, गावाबाहेर पण नाही. एकदा हवेला गाड्या धरत होती, दिसन त्यांची पावती फाडीत होती. आपल्या गाडीत जेवढे नटबोल्ट नाहीत ना, तेवढे नियम येते मामू लोकांचे. ते माहिती रे, पुढचं बोल. मग काय भाऊ, थांबवली ना आपली बी गाडी. हे दादा उतरले छापके साथ, जस काय आमदारच. जे बोलायला लागले मामू लोकांना विचारूच नको. तुमची टोपी कुठे आहे, नेमप्लेट कुठे आहे, पट्टा कुठे आहे, लसूण कुठे आहे, आमकं आहे का तमकं आहे का, तुम्ही खरंच पोलीस आहे का. सगळे लोक दादांचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला लागले ना. दादांचा काय विषय का हो? नादच करायचं नाही. मग साहेब आला, मग काय दादा त्यांना पण ऐका ना. आई शपथ हवाच टाईट केली. आज झालं, तू मोठा, तुझा दादा मोठा. दादाला ना जिमच्या बाहेर ठेवून यायची. अय, ही जिमची तर उभी आहे ना, ही जागा दादांची, दादांच्या मालकीची. तू जर अजून थोडा शिकला असता ना, तर तुला समजलं असतं ही जागा गावठाणात येते. येत होती, आता नाही येत. दादानी ना कवाच नाव लावून घेतलं. कोणाच्या गांडीला पण खबर नाही. तेव्हा आहे ना नीट राहायचं. आणि ऐका रे, उद्या दादांचा मोठा फोटो लावायचा आहे, पैसे गोळा करा. आणि हा, ज्याला पटत नसेल ना त्याने वड्यात जाऊन व्यायाम करायचा. चल रे सागऱ्या, टंगड्या आणल्या तुमच्या. हे अंक्या, किती झाला रे आकडा? 12,419. बस एवढेच? अजून वरच्या वाडीचे पावते राहिल्या, मोठ्या पावते तर काय तिथं पाठवलं. ए अरे, भेटला का टाइम तुला? गिराईक जादा होता तात्या आज. काय शांताराम, गावासाठी टाईम नाही तुला? अरे काढावा लागतो टाइम. हे काय आमचे घरचं आहे वय? आलो ना आता तात्या. आलो ना म्हणजे? हे काय आलो ना म्हणजे? काय उपकार करतो काय तो आमच्यावर? बरं मी काय आणतो, भैरबाजवळ चालतंय, जेवायला विचारलंय अंकुश ते. तात्या विसर बसू. मंडळाचं काम आहे ते. द्या द्या पटकन. 130 घेऊन ये. बोरटेची ती बोरटे सगळं. गावासाठी म्हटलं ना तर आपल्याकडं टाईमच टाईम आहे. तुम्ही फक्त आवाज द्यायचा. ठरलं मग. आपा म्हणत होते वर्गणी फिरगणी काय नको, गजेचा खर्च निम्मा निम्मा करून टाकू. चालतंय की, तुम्ही फक्त आकडा सांगा मला. इशारा दिलाय आपण, बाकीचं बघू कार्यक्रम झाल्यावर. बरं दादा, वो निसर को मांडव को बोलना पडेगा ना. दादा हे काय, खालच्या वाडीतले पण लोक देवी बसत तयार करून राहिले. दादा बोले इस साल भी देवी इधर ही बिठाने का है. अरे ठरलंय तसं. बरं दादा, निघतो मी.
हाय का मी आलो न तू चाललाय. अरे नाही रे, सकाळ सकाळ पुण्याला जायचंय भाडे घेऊन. मी नसते उघडीत. महिना झाला वॉशिंग मशीन आणा सांगते, पण काय नाही बाबा ऐकतो आणि सोडून देतो. आज आणू उद्या आणू. उघड. मी नसते उघडीत दरवाजा, नसते उघडीत. नुसतं तात्याचं नाव तोंडामध्ये बांधलेलं उघड ना. असतं. मग मला कशाला केलं? त्या तात्यासोबतच लग्न करायचं ना. गावाला जसं वळून सोडलंय बाई. उघड ग. जा त्या तात्याकडं. तिकडच झोपायचं, तिकडच खायचं. टेलर या बाहेर. आता दसरा वस्त्र नानाकडेच का? हा थोडं गार राहील झोपा म्हणलं. कधी येणार परत? येतो 2 दिवसात. इंटरव्ह्यू झाला. ते पुकणी घेतली का तुझी? म्हणजे काय ते रिझ्यूम? घेतली ना. लवकर ये बरं का, रनर येतो आपला. रात्री कुठं थांबशील सुनेची तिथून जवळ पडेल ना मग. बरं बरं उद्या ये लवकर मग. बघतो नाही येच जाशील आयटम कडे. आलो आलो. नाना नाना. नाना खालच्या वाडीच्या बायका लय डेंजर राव. एक माणूस सुखी नाही राव. तात्याचं बरं आहे लग्न नाही केलं त्यांनी. नाना यायला झोपलो बा मात्र. अरे 8 दिवस नाही झाले लग्नाला. तुला बी हाकलला का? ये. अरे सिग्नल पडलाय भाऊ, चल दे जागा, चल. यायचं बावट. नाना सगळ्याचा आधार आहे भाऊ. गावात तेवढीच एक जागा दे, शांती भेटते. खरं आहे भाऊ. जेवला का? आले हे तरी बरं आहे भाऊ. जेवून खाऊन आला साले आम्हाला तो उपाशीच हाकलून दिलं. काय सांगा भाऊ. नाना आहे काही खायला? नाना झोपले भाऊ. चल झोप. टांग बिंग नको टाकू म्हणजे झालं. बापा बरोबर मोंड्यावर जाय म्हणलं तर जात नाही. इकडे तिकडे फिरवतो नुसता. आता दादा माग पळतो. दादा काय सोनं आगतो होय. जरा काम धंदा शिक काहीतरी. हा काय काम धंदा करणारा. इकडे तिकडे नको फिरू. जवळ वॉशिंग मशीन घेत नाही तवर हेच कपडे घालायचे. आणि मी काय म्हणते, लाईट बिल भरलं का? वायरमॅन पक्कड घेऊन फिरतोय. कार्पिन लाईट बसावं लागण अंधारात. संध्याकाळी मेणबत्त्या घेऊन येतो. अरे आहे काय निसार भाई? ओ निसार भाई. ओ निसार भाई. काय आता? अरे सुपारी द्यायला आलो होतो.
किसकी शादी निकाले? घ्या, याला काहीच माहित नाही हो. अरे खालच्या वाडीत देवी बसवायची ना, मांडव बिंडव टाकायला नको का? निसार भाई लो, बाकी ना मंडप डालने के बाद पैसे. मजाक कर रहे क्या गरीब का? अरे हे अजून 500 दे रे. क्या बात कर रे तुम. घे इकडं. पैसा रखो अपने पास. ये क्या नाही चालू करे? दो देवी बिडारे क्या? अरे मागच्या वेळेस वरच्या वाडीत बसली होती देवी, आता 3 वर्ष खालच्या वाडीत बसन ना. काय रो तू बी नाव असल्यासारखं करतो. वो मल्लारी दादा का आदमी आके बोला देवी उधर ही बिठाने की पहली जगह पे 2000 रुपये इसा देखे गया वो. काहीतरी गैरसमज झालं वाटतं. चल रे अंक्या, आते वापिस. अरे आज्ञा झालं का? आत्ताच तर टाकलंय. बरं झालं भेटलं. साईडला जरा वरती तिकडचे लोक सुद्धा देवी बसू राहिलेत राव. कस काय? यावेळेस सर आपला मान आहे ना, झालं ना म्हणा 3 वर्ष. तेच ना, अंकुशन तात्या गेलेत बघा तिकडे. मला काय वाटते मल्हारी, सिद्ध्या आणि ती सरपंच गाबडे हे तिघं मिळून काय तर शाळा करू राहिलेत. आप्पा गावात नसले ना, यांची दादागिरीच वाढते. तेच ना, बघू संध्याकाळी आलो काय तर समजल. बरं मी निघू का? भेटू संध्याकाळी. हाँ हाँ. दादा, इधर अपने को ज़्यादा जगह छोड़ना पड़ेगा. रात को लड़के लोग बढ़ जाते ना तो सोने का प्रॉब्लम हो जाता. बरसात के दिन है ना. बरं दादा, डीजे पुण्यावरून बोलायचं बरं का, इथले सगळे बदबद करतात. या तात्याराव, अहो कुठं आहे तुम्ही? हा, एवढ्यात सगळं पोरासोरांवर टाकून जमन का? हा, हे ऐका रे, की अडचण बिडचण आली ना तर तात्याच्या सल्ल्याने होऊ द्या सगळं. काय कसं आहे, दोन्ही वाड्यांचा उत्सव आहे तात्या. काय पण दादा इकडं झाली ना 3 वर्ष, आता खालच्या वाडीचा मान आहे ना. अर लक्षात कसं नाही आलं रो आमच्या? नाही नाही, होतं असं होतं, पण आम्ही जागा साफसूफ करून ठेवली दादा. धर्मसंकटच उभं राहिलं ना राव तात्या आता. हा, पोरं पार नादवले, 2 दिवस झाले इथं चुड्या मारू राहिलेत. याला काय औषध आहे तुम्ही सांगा भाऊ. वाडी कुठं लांब आहे आमची? हा, येतील की सगळे तिकडे उड्या मारीत. मी काय म्हणतो तात्या, गजी होऊन जाऊ दे. हा, मग बघू ना काय असेल ते दोन्ही वाडीची माणसं बोलून नाना आप्पा आपण बसून काय असेल ते ना डिसिजन घेऊन टाकू. हा, तसंच करू. येऊ. हा, अहो पण तात्या चुकीचं आहे नाही सगळं. नेक्स्ट टाइम ओके. रॅपर मैं फेकतो. बाकी आला का मंगेश? आत्ताच फोन आला होता, येईल म्हणलं 2 दिवसांनी. उद्या ये म्हणा गजीला, 2 दिवसांनी ज्योत पण आणायची. त्याचा आज इंटरव्ह्यू आहे, नोकरी भेटाना. बघू द्या कामधंदा त्याला. बाकी नवस बोल, देवीला नवस बोल, सोन्याची आणि नवस बोल, ती लागला का नाही झडपीत. फोन करून बघतो त्याला. त्याच्या बापाने वावर ऐकलंय, तवा लागलाय. नवसाने काय होत असतं काय? कसा झाला इंटरव्ह्यू? आधी आते येऊ दे. ओके बाबा, ठीक आहे, तू फ्रेश होऊन घे, मग आपण नंतर बोलू. काय ग? ऐक ना, वहिनींचा फोन आलाय, काही बोलू नकोस हा आता. ओके ओके. अगं तू निघालीस का? अगं तुला बोलले ना मी की उद्या 4 वाजेपर्यंत येते म्हणून. बघ बाई, मला तर प्रश्न पडतो यांना काय सांगू. इथे कोणी माझं ऐकतं का? अगं उद्या कॉलेज संपलं ना की मग मी येईल कॉलेज करून. नाही गेलीस तर नाही चालणार का?
नाही अगं, उद्या पेपर आहे माझा ॲक्च्युली. संडेला ऑफ असतो त्यामुळे तर येऊ शकते, नाही तर तेवढं पण नाही येऊ शकत अगं. चल बाय बाय. ओके चल बाय. आता सांग, कसा झाला इंटरव्ह्यू तुझा? काय नाही ग, एक्सपिरियन्सवाले पाहिजे त्यांना. फ्रेशरवाले कुठे जाणार मग? आधी जॉब दिला तर एक्सपिरियन्स भेटेल ना. आधी जॉब तर दे. तू प्रयत्न सोडू नकोस रे, मिळेल तुला जॉब. 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घे कामाचा, त्यानंतर चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळून जाईल तुला. असंही MNC मध्ये फ्रेशरला काही स्कोप नाही रे. जिथे स्कोप आहे तिथे तरी कुठे काम आहे? झालं, गेलास पुन्हा भोपळे चौकात? वेडा मनालाशी आस ही लागली, वेडा मनालाशी आस ही लागली. गुंतलो मी आणि प्रीत ही जागली. गुंतलो मी आणि प्रीत ही जागली. बेभान 12 जण बोलतो मनाला, दाटून येताना सांगू मी कुणाला. ओ बेभान 12 जण बोलतो मनाला, दाटून येताना सांगू मी कुणाला. झुळूक वाऱ्याची निसाद श्रावणाला, ओढही बाबरी खट्याळ क्षणाला. बाबुनी पुन्हा पुन्हा गोड तू बोलली. बाबुनी पुन्हा पुन्हा गोड तू बोलली. गुंतलो मी आणि प्रीत ही जागली. गुंतलो
फोन नाही उचलत तात्या ती. अवघडे राहता त्या गजी झाल्यावर तयारी तोंडावर येते ना. कसं करणार सगळं? मी काय म्हणतो तात्या, आपणच्या नानाच्या कानावर घालायचं का? ते बी म्हणते गजी झाल्यावर बघू. मग तर फक्त जेमतेम 2च दिवस उरते. हे बघा, गजीला सगळं गाव जमते तेव्हा बोलू सगळ्यांनी देखत. आणि मी सांगतो, नाना काही चुकीचं होऊन देणार नाही. नानांच्या तोंडून साक्षात पांडुरंग बोलतो का नाही? होय, तिथं बोललं म्हणजे झालं. मग गेला का फोन तरी उचलायचा गरीबाचे. अरे दमलो होतो रे. मजा कर तुला का तू दमलो फिमलो. हा कसली मजा. काकू माहूरगडला गेली होती म्हणून घरी गेलो होतो फक्त. मला तुला त्याचे टोले खायचे नाही एखादी वेळ. टोले नाही तुला गायबच करेल. सांभाळून जा. अरे काय बोलतोय तू? काय कळतंय का? मला वाटतं तुझ्यामुळेच भांडं फुटणार आहे बरं. हीच का आपली दोस्ती. जाऊ दे चल. तात्याची तकतक चालली इकडं. ज्योत आणायची. गजल येतो ना? ते काय निघालो 3 वाजेपर्यंत पोहोचल. बस नाही रे आणखी. यार न्या आवर रे. हां हां फाट्यावर आल्यावर फोन करा. मग न्यायला येतो. हां चल. यार आलं बाजर. दसरा पुढे जाऊ नको काय. अरे इथं का बसलं? काय नाही बसलो असत. जेवला का? हा. काय खोटं बोलतोय? मामी खवाळी काय? सांग ना मग काय झालं? सांगतो का तू? काय नाही रे, रोजच आहे. उठता बसता टोमण्या मारती. उगाच आलो इकडं असं झालं. बरं होतं आपलं नाशिकला. म्हातारी ऐका ना,
एक काम कर, चल घरी. टेन्शन न घेऊ. काय मटण केलंय म्हातारीने. नाही रे, मी जेवलोय. जेवण करून घेऊ. नाही रे, जेवलोय मी. चल. तिथं मामी बघायला येणार आहे का? नको रे, माम्याला घाल गोळी. चल. अरे चल. एका गोळीत मरेल करते. मामीच्या बैलाला मामीच्या बैलाला इथं कोणी मेलं तर जाळायला जागा नाही. नदी आहे पण पाणी खारंय, पिण्याजोगतं नाही. गावात जर पाहुणा आला तर अगोदर विचारतो गाडी परत जायला किती वाजता आहे. आम्ही 4 दिवस साहेबाबरोबर मुंबईला गेलो. बघावं म्हटलं काय करता येतंय का. आमची जरा पाठ फिरली तर हे पोरांनी वेगळंच काढलंय. नाही नाही नाना, मी होऊ देणार नाही. गावच्या मधून वडा गेलाय पण गाव तर एकच आहे ना. गावात अर्ध्याच्या वर लोकांना हे समजलंय गजीला फक्त मुठभर लोक होते. नाराज झाले ते गजीवाले. दरवर्षी लोक खेळाला पायोपाय देऊन उभे राहायचे, पण आता 4 डोके इकडं 4 डोके तिकडे उभे होते. एकीमुळं नाना गावची. तुम्ही जरा खडसून बोला, नाही तर एका कान फड बुडी मी. हे बघा आप्पा, नेम मोडायला नको. नियमाप्रमाणे देवी खालच्या वाडीतच बसायला पाहिजे. पण एक जागा नको का नाना? इथून मागं काय झालं ते सगळ्या गावाला माहिती. तेव्हा त्या कॅशीची म्हातारी वारली होती. आता तिच्या घरापुढे ढोलताशी वाजवायला कसं वाटलं असतं. आणि मागच्या वर्षी काय झालं सगळ्या गावाला माहिती. अख्खी वाडी पाण्याखाली होती, म्हणून जागा बदलावं लागली आम्हाला. पण असं नाही चालत ना नाना, कोप होतो. आणि मी काय म्हणतो, काय फरक पडतो? दोन्ही वाडीचे लोक येऊन करतील नाही तो उत्सव. तसंच खालच्या वाडीत होईल ना सगळं. काय हरकत आहे? कुत्रे पार अंगावर धावतील. सुरकीच्या पोटरीला धरलं, लॉचकाच तोडला. एवढं बोट जात होतं. आणि इकडे बोडके बैल गुंदडीचे. लहान मोठे कोणी पाहत नाही ते. तात्यासाहेब, तुम्ही मेंबर आहात. मागच्या 2-3 मिटिंगला तुम्ही नव्हते. अंधारा असतोय तिकडं, लक्ष घालाय नको तुम्ही. तिकडं वायरमन पिऊन पडलेला असतो, सांगून थकलो. मग कंप्लेंट करायची त्याची. कंप्लेंट करायला इथे यावं लागतंय ना. पुढच्या बारीला पालखी पाठवतो तुम्हाला. मीटिंगला येऊन प्रश्न मांडा. मला वाटतं विषय भलतीकडे चाललाय. आपण मुद्द्यावर येऊ. 2 दिवस राहिले ज्योत आणायला. आपल्याला काय ते लवकर ठरवा. तिथून पुढे ह्या जागी टीव्ही बसवायची, असाच नेम करून टाक. आम्ही का उपटायला बसतो की इथं. चल होय घरी. आप्पा, रागवता कशाला त्यांच्यावर? यंग पार्टी आहे. मी बोलू का? नाना, तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. दोन्ही वाड्या तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. मग ऐका, सगळे घरी जा. नीट विचार करा आणि दोन्ही वाड्याचा विचार करून माझं मार्ग काढा. आणि सकाळी माझ्याकडे या. मी तुम्हाला योग्य निर्णय सांगून टाकतो. पटतंय का? गावची एकी मोडू देऊ नका. इथून माग काय झालं ते सगळं विसरा आणि समजून उमजून सगळ्यांनी निर्णय घ्या. सकाळीच नानाला जाऊन लवकर सांगा. नानांचा निर्णय शेवटचा राहील. पटतंय का? तात्या, नानाला व्यवस्थिशीर घरी सोडा.
मल्हारराव, पोरा सोरांचं ऐकू नका, दोन्ही वाड्यांचा विचार करा. मान खालच्या वाडीचा आहे, बसू दे तिथंच, काय कोप बीप होत नाही. एकी सांभाळा गावची. हा बरं चला, फिल्टर कुठे बसवायचं बघू. मशीन एकदा लागलं तर झंझटच मिटून जाईल सगळी. हा खरं आहे, मला माहिती आहे ना. आमच्या सासूरवाडीला आहे ना ते मशीन काय करतं, खारं पाणी आत घेतं आणि त्याच्यात प्रोसेस होती आणि गोड पाणी बाहेर पडतं. आपण काय फक्त कार्ड लावायचं आणि हांडा भरून घ्यायचा. कोणतंही कार्ड चालतं का म्हणतात? हो काका, आधी ऐकून तर घ्या, नाहीतर लावतं ना आधार कार्ड. रुपये 8 लिटर पडतं, चव बी एकदम बिसलरीवाणी. अरे ती पोरग कुठे, त्याला फोन लाव ना आधी. हा सापडली फाईल, मागच्या सीटावर होती. हा येतोय. बावळट दिसत नाही का, मूर्ख कुठला, स्टुपिड. तात्या, डोकं चालणार. मी काय म्हणतो सांगू का? सांगा ना, तिथं आपण बोलू दिलं नाही, इथं सांगा. देवी दोन्ही वाड्याचे मधोमध बसवा. नेमकी आपली बारी आल्यावरच का? आणा राव. ही सगळं युरियाचं कारस्थान आहे, त्याचा बाप सरपंच आहे ना. पण मी काय म्हणतो, कशाला सगळ्यात अडकायचं तुम्ही? बसवान देवी कुठं पण काय तिकडे सगळे पैसे वाले म्हणून आपण वाकायचं का? अरे आपण करू कामधंदे, होऊन आपण पण पैसे वाले. जुने चाले रीती देवधर मग सोडून द्यायची. मी सोडून द्यास म्हटलंय का? पण हे सगळं न वादविवाद होता झालं पाहिजे हे असं वाटतं. मग या तू काशी पुढे जाऊन बसलाय मला माहिती आहे. विसल्या बास ना आता. बस, नानांचं मान ठेवावं लागेल. नाना म्हणतात ना तसलं मधलं मार्ग. बस, देवी दोन्ही वाड्यांच्या मधोमध बसतो. पटतंय का बाबा? आपल्याला पटतंय बा. तात्या, हे मागं आपल्या वाडीत पिण्याचं पाणी भरलं, तेव्हा वरच्या वाडीने जेव्हाच रान केलं, रान सगळं विसरून कसं चालणार आहे? पटलं तात्या, नानानंतर तुम्हीच. बस, दोन्ही वाड्याच्या मध्येच. मूर्ख कुठला, स्टुपिड. मूर्ख कुठला, स्टुपिड. मूर्ख कुठला, स्टुपिड. मूर्ख कुठला, स्टुपिड. हे सगळं तुम्हाला माहीत होतं? हे सगळं तुम्हाला माहीत होतं का? माहीत होतं का नव्हतं? अरे दादा, तिला का मारतोयस? मारायचं तर मला मार ना. त्यांची
भरोसा तोडला त्यांनी आमचा. त्या बोलल्या म्हणून तुम्हाला शिकायला बाहेर पाठव. चुकलंच आमचं. हे बघा, गावात जर कुठं भोकलास ना, चित्ता गाडीन. काय चल निघ. दादा आपने को जाने का. थांब बाहेर, आलोच 5 मिनिट. आणि ऐका, आमच्या मर्जी बगर जर घराबाहेर पाऊल टाकला तर हात तुमच्यावर पण उठेल. आजकाल शेंबडी पोरं सुद्धा दादागिरी करायला लागला. तू त्या दिवशी नुसतं अडवलं तर त्याला दाखवतो तू. ते सिद्धेची कंडिशन कशी आहे माहिती आहे का? डबक्यातले बेडकासारखी आहे. बेडकाचं कसं असतं, डबकं म्हणजे त्याची दुनिया असते. त्याच्या व्यतिरिक्त पण जग आहे रे. त्याला म्हणा बाहेर पड आणि तूही बाहेर पड. काय आहे या गावामध्ये? हां, तुला लागली पुण्याची हवा. जेव्हा बापाने बोर्डिंगला टाकलं तेव्हा इथंच यायचा की पळू पळू. लहानपणची गोष्ट वेगळी. आता तू मोठा झाला, प्रेम बिम करायला लागला. एकदा मला दादाचे टोले बसले की चारधाम करायला मोकळा. मंग्या झालं का रे जॉबचं? नाही नाही यार, तू टेन्शन घेऊ नको, तुला घेऊन जाईन. हे का ठरलं? अरे मला जॉब लागला की रूम घेऊन राहीन. यालाही तिथं काही काम शोधून देईन. म्हणजे असं होतंच मामाच्या तावडून एकदाचं. म्हातारीच का? तिला पण घेऊन जायचं माझा जॉबचं झाल्यावर. ते ठीक आहे, पण मी ते एकटा पडेल ना राव. अरे नुसतं एवढंच नाही, पुढे थोडेसे पैसे जमवून आहे ना, आम्ही छोटीशी कंपनी काढणार आहे. तेव्हा तुला नेईन ना. तसंही टेबल पुसायला कोणतरी पाहिजे ना आम्हाला. मग या भाड्या जाऊ तो कंपनी टाकतो तेव्हा टेबल पुसायला मलाच ठेवतो. थांब तुझं भांडच फोडतो. हे बास रे मंग्या, आपण याला पण आपल्या कंपनीत पार्टनर करून घेऊ. हा तात्या 10 मिनिटात आलो. ठेवू का? चला येणार साड्या. चला मालक, आता काय नुसतं टेबलच पुसायची. चला ना. अय अमर अकबर अँथनी, थांबा थांबा, हे उतर.
आम्हाला कळलंय तुझ्या तोंडून ऐकायचं. काय दादा कसलं? उगाच आव्हान नको. खानदाना सहित गायब करेन. दादा माझं ज्योतीवर प्रेम आहे. तात्या इथं वड्याच्या वर लवकर या. हा इथं भांडणं झालेत. दुसऱ्याला लय हाणलंय. हा मंग्याला पण हाणू राहिलेत. लवकर या. झालं काढायचं आणि इकडे हो इकडे टाक टाक लवकर. तात्या तेच पुढचं आहे रे तू. कमून मारून राहिले तुझे पोरांना. तात्या तुम्ही याच्यात नाही पडलेलंच बरं. मॅटर वेगळा येऊ. वेगळा काय वेगळा आहे? अहो बसवा ना कुठं पण देवी. आमचं काही म्हणणं नाही. नको आम्हाला तो मानपान. तात्या प्रश्न गावचा नाहीये, आमच्या घरचा आहे, आमच्या इज्जतीचा. घरचा वाता तुम्ही गावचं करून टाकला राव. तेरी खामोशी गांव वालों को खामोश कर देगी. आधीच्या पोराला हाणलं वय रे तू. मग काय पूजा करू का त्याची? दादाची बहिणीवर ठेवायची हिंमत कस काय आली त्याची? दादाचं बघून घे. तुला काय करायचं होतं? घरात खायला दाणा नसायचा त्यावेळेस ती माझ्यासाठी भाकरी घेऊन पदराखाली झाकून घेऊन यायची. तुला काय माहितीये त्यावेळेस तू पोटात होता. मीच पाय धरते आता तिचे जाऊन. काय गरज नाही पाय करायची. तो दादाला नडला आपल्यासाठी त्याचा विषय संपला. उद्या जर दादा म्हणला तर आमच्या व्हिडिओ काय दगड घालशील. आधी तू उत्सवाचा रेटा लावून त्यांनी सगळा गोंधळ करून टाकलाय. हा त्यांनी तात्याचं गचोंड धरलंय मल्हारीने. यांचे मन आहेत ना बापूराव, वाईच्या वेगाने पळणारे घोडे हे थांबत नाहीयेत. काका मॅटर वेगळा. त्याच्या बहिणीचं आणि त्या वायरमनच्या पोराचं लग्न आहे माहिती आहे मला. मला काही फरक पडत नाही. तुमच्या घरातले पोटाने घरात नेस्तरायचे. गावाला कशाला त्रास? त्रास होणार, सगळ्यांना त्रास होणार. दादाचे जे नाव घेणार सगळ्यांना त्रास होणार. खरंय मग काय चुकलं दादाचं? आमच्या आई बहिणी का रस्त्यावर पडल्यात का? हा ना राव. तात्याला अंक्याला काय करायची मध्ये पडायची? अंक्याला म्हणा टेलर ना कपड्याला टिपा घाल. नको ती जरा मारशील ना तर दुकानात सकट जाईन तुला. मल्हारराव आम्ही काय ऐकतोय? तुम्हाला एवढं समजून सांगितलं तर मनाचंच केलं का तुम्ही?
आत्ताची आत्ता थांबव हे सगळं, मिटून घ्या. आमचा नाही तर नानाचा मान ठेवा जरा. आप्पा आम्ही लई प्रयत्न केले पण तिकडचे लोक ऐकतच नव्हते. ते तात्यासाहेब तर 4 चौघात धावून आले आमच्यावर. आम्हाला तर वेगळंच कळालंय. घ्या, तुम्हाला बी खरं काय ते कळू दिलं नाही. अहो वाढून चाडून सांगितलं आप्पा तुम्हाला सांगणाऱ्यांनी. मल्हारराव, तुम्ही बाळातच मुतत होते तेव्हापासून आम्ही राजकारण करतो. आम्ही इथून काय आता करू शकत नाहीत. मिटवायचं बघा काहीतरी. आपणपर्यंत बातमी गेली. मरू द्या, वाडीला तुमच्यासारखं खंबीर नेतृत्व पाहिजे, नाहीतर कुणी पण आपल्या आई बहिणी डोळे ठेवीन. होतं ना असं, तरुण परत सगळ्यांचं होतं आणि राग येणं साहजिकच आहे. घरी बोलून समजून उमजून प्रश्न सोडवता आला असता ना. असं 4 चौघामध्ये अनामारे करून काय साध्य करायचं त्याला? अरे सरळ दादागिरी नाही तर काय. तसंच आहे काय. मी सांगतो तू पोरगी घेऊन पळून जा, मग बघ त्या मल्हारीचं नाक कसं आपल्या मुठीत येतं. एवढं सोपं आहे का तिथे? आणि तसं आहे माझा प्रश्न आणि गावचा उत्सव दोन्ही वेगवेगळा आहे. वेगळा कसा? तुझ्या लफड्यामुळे चिघळलं ना वातावरण सगळं. झालं ते झालं, तयारीला लागत. मी सरला सांगितलं मी मांडवतो, मी तो मांडव टाकल. काय पण म्हणशील द्या, तू बदलला राव. बदल नाही, अपग्रेड झालो मी. पावर आहे माझ्याकडे आता. कोणाच्या बापाची टाप नाही आपल्याकडे नजरवर करून पाहायची. तुला खरं सांगू, तू जळतो माझ्यावर. जमलं का? खरं बोललं तर सख्यायला लागेल. तू दिवसभरात जेवढे पैसे कमवतो ना तेवढे दारू पुरवतो. काय नाना बसले का? नाना हा घ्या पहिल्या पूजेचं मान. अहो घ्या. नाना थांबा. अहो आम्हाला विसरले तुम्ही. हा ए दे रे. घ्या नाना. आधी आम्ही आलोय. अहो नाही कोण म्हणतंय, नानाला बोलू द्या राव तुम्ही. नकरी तुकडे करू गावाची. मला दोन्ही वाड्या सारख्याच धर्म संकटात टाकलं तुम्ही मला. मी एकच मान घेईन,
तुम्ही ठरवा एक व्हायचं का नाही. मग असं करा, ज्याची ज्योत पहिली गावात येईन ना त्याचा मान घ्या. मग ऐक तयारी. ठरलं. तुरकवाडी फाट्यापर्यंत शर्यत लावायची, गावाच्या वाट्यापर्यंत. वा वा वसंतराव, याला म्हणतात धाडस. आवडला आपल्याला. चल रे. नाना, मला असं दिसतंय तुम्ही काय आमच्यात भाग घेणार आहो. तुम्ही जर मीटिंगमध्ये खडसून बोलले असते एवढं पुढे गेलंच नसतं. तुम्ही सांगा, नियमाप्रमाणे आमचा मान होता का नाही? हां, चल रे वशा. आम्ही भोवतांची फिरी लेडीनं बोलत आहोत ना, काय राग. ए सागऱ्या, काय रे? दे रे. रात्री ज्योत आणायला जायचे. जेवण करून लवकर ये. सोलापूरचं भाडं आलंय, मला नाही जमणार. जमव. मला रे फक्त निमित्त पाहिजे नव्हतं. पेपरातली जाहिरात पाहिली का? हप्त्यावर बी भेटतो. हा बघतो. घ्या, संपली साखर. घरच्या लक्ष्मीला दुखलं ना असंच खरपाट पडतं. ए बाया, लय बनबन नको करू. धर. गल्ल्यात भिशीचे पैसे काय लागतात ते घेऊन ये. म्हणजे घरी दारी मीच राबायचं का? लोकांसमोर बडबड करावं म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे घेऊ काहीच करीत नाही. आता मी खाल्ली का साखर? सारं गाव उलत होते चहा प्यायला. तिकडे भावाला पिशाचे पिशा भरून देते काय पाहत नाही काय मी? मारच्यांना बोलायचं काही कारण नाही. भरपूर दिलं होतं. मंडळात नेऊन टेबल उडून टाकला, खुर्च्या मोडून टाकल्या. नाना लय डिस्टर्ब झाले राव. मला म्हणत होते माझे बी 2 तुकडे करा. इमोशनल होत राव अंकित. त्याने चॅलेंज दिलं, मी घेतलं. जितो का तिथे म्हटले तुम्ही लय मोठे झाले, स्वतः ठरवायला लागले. सगळं मातीत घालतात तवा डोळे उघडते तुमचे. अंक्या, तू ना घरी जाय. वहिनीला काय लागतंय ना ते आणून दे. टेन्शन नको घेऊ. लय जसं चाललंय ना तसं चालू द्या.
जेवला का? आणि गोळी? झोपायला नाही गेला? भजे. दरवर्षी तुला नव्या धोत्रात पाहिलं. मानाचं नाही, प्रेमाचं आहे. घे. गरम गरम आहे, खाऊन घे. संसाराचे पायी जाहलो नागडे, संसाराचे पायी जाहलो नागडे, राखी अली लाज पांडुरंगे, लाज पांडुरंगे, लाज पांडुरंगे. तो नाही यायचंय, जावा तुम्ही, त्या सोलापूरला पाठवायचंय. काके दसरा झाल्यावर पाठव की. कोण नाही म्हणतंय त्याला. तर त्या माणसाने काय केलं तर नको बाबा, त्याला नाही ठेवायचं इथं. आम्ही कशाला येईल? मी असताना काकी याला कोण हात लावतोय बघतोच. टेन्शन घेऊ काकी. पडला आला अजून. अरे मग आयचं काकी सगळी वाडी बरोबर आहे आपल्या. एक तर त्याचा बाप घरी नाही. नको बाबा, जावा तुम्ही. ज्योत झाले ना बैठक मिटून घेऊन सगळं. आता ह्या वयात करतेत पोरं नादानी. पाठव त्याला. नाही नको काळजी करू काकी. चल रे बाबा, गिर त्याला बनवून. हे लोक तिकडे. मरू दे, नको काळजी करू. अरुणला शिकू दे, पुढं नोकरी लागलं सगळं ठीक होईल. मी करतो बोललो ना तुला, सगळं होईल, सगळं ठीक. माझ्या भावाने बुलेट घ्यायला पैसे मागितले होते, किडण्या मागितल्या, गत तोंड केलं. आता बरे भाषेसाठी पैसे खर्च करतात. थोडं गप करते का? गेला कर गुपचूप. हा, नुसतं थापायला करून आणलं काय मला इथं? ट्रॅक्टरसाठी सर ठेवला होता माझा, तेवढा आणा सोडून किती दिलं होतं माझ्या बापानी, सगळं मातीत घातलंय. बरीच बरी ही बाई आली. आईला सगळं तोंड चालतं. हा, थोडं गप टाका मला करते का? मारून, बहिणीला बसा डोक्यावर. इकडे जावं तर तिकडलं गिऱ्हाईक तुटत आहे, तिकडे जावं तर इकडलं तुटत आहे. एक तरी धंदे नाही राहिले, काय नाही. तुम्ही झोपून राहा फक्त. कुणी आलं का बोलवायला, मी सांगते त्यांचं दुखतंय म्हणून. हा, नाही तर काय मग. मी सांगून देणार आहे. मग 5 रुपये दे. सवारी 100
नाही पटत रे. ते बघ ना किती एनर्जेटिक आहे सगळे. हीच एनर्जी दुसऱ्या चांगल्या कामाला पण वापर देऊ शकते. एवढा खर्च, याच्या अर्ध्या खर्च शाळेचे पत्रे टाकून होते. मग तू इथं काय करतोय? तुला करणं माहिती आहे का महाभारतातला? हां, मित्रांसाठी, वाढीसाठी, थोडं मन रमवण्यासाठी. काही गोष्टी पटत नसल्या तरी कराव्या लागतात रे. तसं या गावात काय आहे करण्यासारखं? पर्याय नसतो रे. कर्णाकडे होता पर्याय, असेल कदाचित, पण माणूस असा पर्याय निवडतो त्या पर्यायाचा एंड माहिती आहे. कारण त्यात चांगल्या किंवा वाईट परिणामाची खात्री तरी असते. कर्णाला माहीत होतं अर्जुनाच्या हातूनच तो मरणार आहे म्हणून, पण त्याला हे माहीत नव्हतं की पांडव त्याला भाऊ म्हणून स्वीकारतील का, द्रौपदी झालेला अपमान विसरून त्याला माफ करेल का, परत दुर्योधनाला फसवल्याचा सल मनात ठेवून तो जगू शकेल का. म्हणून सरळ सरळ त्याने मृत्यू पत्करला. माझं बी तसंच झालंय राव. तेवढीच मामीपासून काय त्रास होतो. नको नको झालंय राव. आपल्या जॉबचं बघणार राव काहीतरी. छान बोलतोस. कृतीविना शून्य. ऐ शकरे, कुठे तुझं मात्र? दुखतं त्यांचं, ते झोपलेत. त्याला बरोबर टायमावर कारण सापडतो. जमन का? पण दादा, धमकून कमावत असेल तर कशालाच करायचं? वाटलंच होतं मला. चल. दादा किती वेळची वाट बघतोय? काम ह्यो करी, तू फक्त हिंड द्यायची. हे विचार, बाकीचं काम झालं. आणि एक गरज लागली तर एखादा जोडीदार घे. काय काम झालं ना, गावात परत दिसायचं नाही. चल. भवानी माता की जय. अरे केवढं घाण पाणी, किती कचरा याच्यात.
आणि आपण तरी कुठे शुद्ध असतो, कचराच असतो ना डोक्यात. राईट. तू काय करतो? आवड ना. अंडरपॅन्ट सापडतोय. अरे आपले नाही. माझा टायर देव गाडीत राहिलाय. आणला होता का? ऑर्डर पॅरिस रखलो ना बोलो लोकांना. मग राजपाना किती वेळ लावताय? तू काय लाजतो? उठ चल टाका वाडी. चल रे. मांग्याला पुढं गाडीत घेऊ, शर्यतीपर्यंत आराम भेटेल. हा तेच काय म्हणतो? म्हणलं मंग्याला पुढे आराम करून देऊ. तुरपाडी परत त्याच्या अंगात जोर राहिला पाहिजे का नाही? नॅशनलला पळलेला आहे तो, काय अंगात जोर असल्याशिवाय. अरे हो. अरे तिथं बुट घालून पळतीत. अय त्या अंक्याला फोन तरी लाव. इथं पाणी नाही काही नाही, भूक लागली एक तर. कुठे आहे टेलर? आता गावला का ना न्या. आई सोड. काय सोड? काय सोड? आता मंगे बी नाही तर तुला नाही सोडणार आता. तो आल्यापासून ती मंग्या मला लागा काहीच भाव देणं झालाय. लका तुम्ही दोघं कंपनी टाकू लागला. मला सध्या टेबल पुसायला ठेवणं झालाय तो. त्याला एकदा मी म्हणलं टपरी टाक माझ्या संग, टपरी टाकायला बी तयार व्हायला लागा. तुम्ही दोघं कंपनी काढू लागला. असं असतं का कारण्या? जाऊ दे भाऊ, जातो तुमच्यातून, नाही येणार परत. येणार सगळ्या नीट बसो माझ्या राणीला. तुझ्या थांबाय.
आनंदच वेगळा नाही. पण त्यांनी तुम्हाला एक निरोप दिलाय. त्यांनी सांगितलंय की येता येता एक दीक्षिताकडे या. काय प्रेम आहे हो तुमचं एकमेकात. तुम्हाला कसं कळलं दीक्षिताकडे? डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला सांगितलं होतं. का काय झालं? सांगितलं होतं का नव्हतं? हो. मग हा फोन त्यांच्याकडे आला कसा? टीव्हीएस गाडी 3338 शेवटचा.
कसं काय झालंय? ते गाडी आदळली आणि डोक्यावरच पडला मागच्या मागं. हे घेऊन या औषधं. पोपट औषध घेऊन ये. ऐक ना, पैसे राहून दे, लागले टाक, संध्याकाळ देतो. लवकर ये. मला संशय आहे तुम्ही काहीतरी लपवत आहे. म्हणजे आम्हीच मारलं ना आम्हीच दवाखान्यात घेऊन आलो. तसं नाही, पेशंटची कंडिशन पाहून मला तसं वाटतंय. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्यावर मी विश्वास ठेवतो, परंतु पेशंटची कंडिशन एकदम खराब आहे. वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याला लवकरात लवकर मोठ्या दवाखान्यात घेऊन जा. पेशंटला शिफ्ट करा लवकर. ऑल दी बेस्ट. अवघड झालं तात्या सगळं. आम्ही याला घेऊन नगरला निघालोय. हा डॉक्टर म्हणले काय खरं नाही. पोपट हे घ्या ना त्याला. तात्या टाकू. हॅलो, मल्हारीचं कारस्थान दिसतंय सगळं. आणि कोणते दवाखान्यात आहे तुम्ही? हा ऐका ना, तुम्ही तुरुकवाडीला जाता का सरळ? यायची काही करत नाही, इथं आहे ना आम्ही 3 जण. तुम्ही तुरुकवाडीला जा, तिथं परत शर्मेंना खाली जायचे काम होते. हा आहे ना मग तिथं वसंत आहे, पोपट आहे, पण मी चाललो तिकडं, कोण नाही ना मागं. हा मग मंग्याला घेऊन जा ना तुम्ही तिथून, फाट्यावर थांबवतो मी त्याला. तर मंग्याला वसंत सोबत पाठवू, एकटा पाठवू नको त्याला. हा काय रे? टेलर इकडे काय झालं माहिती आहे तुम्हाला? 2 जण होतो एम्मा गाडीवर, आरण्याला मारून फास निघून गेले इथून. हा माहिती, इथंच आहे दवाखान्यात मी. तू कुठे आहे आणि विश्ला कुठे आहे? मी आलो त्यांच्या मागं. कंप्लीट करावं लागेल आपल्याला. हा ते मोठे माणसं पाहून घेते, तू डोकं नको लो आणि ते विश्ल्याला समजून देऊ नको काही. ते गरम डोक्याचं आणखी डोकं फोडायचं तिथं जाऊन, समजलं का? कुठे आहे तो? विशाल येतोय मागून. हा मग त्याला म्हणा डायरेक्ट तू रुकवाडी लिहून थांब, आम्ही गाडीत पुढे जेवतो ढाबे डोब्यावर, असं काहीतरी सांग त्याला. आला. हा चल, हा ठेव फोन, सांगू नको कोणाला. अरे ते गाडीत गेले पुढं. तू तुरुवाडी खाते तू जाऊ दे, फास्ट जाऊ तू ये लवकर. कुठं गेलं राव हे सगळं? हा ना राव, डोकंच चाला ना आता तर. मला तर अलकीचा चेहरा समोर दिसतोय राव. अरे चल लवकर, तिकडची पार्टी येऊन बसली.
लय डेंजर कंडिशन आहे राव. डॉक्टर म्हणले गॅरंटीच नाही. नंतर बोलू. आता काही झालं तर शर्यत जिंकायचीच. ठेवू का? हे काय तात्या बी आलेत. हे बघ, इज्जत तुझ्या हातात आहे. सगळी ताकद लाव. चल. मला अरुणकडे जायचं. तू पाहिलं ना तिथं थांबून तर देत का ते लोक? आता काचीतून बघून द्या ते लोक. तुझं काय माहिती तिथं? आणखीन पोपट आहेत तिथं बघायला. मांग्या, आता माघार नको. तुझा वार अरुणला लागला, त्याचं ऋण झालं तुझ्यावर. त्याच्यासाठी तरी हिम्मत बांध. ते तुझा दोस्त आहे ना. त्याच्या रक्ताची शपथ आहे तुला. चल, आपल्याला शर्यत जिंकायची.
ना दादा. दादा दादा चला ना. तू पळून जा. अगं पण वहिनी अशी वेळ माझ्यावर पण आली होती, पण मी धाडसच केलं नाही. ती चूक तू करू नकोस. पिंजरा सोन्याचा असला तरी पिंजरात तो पिंजराच. माझं बघतेस ना काय झालं. हा घ्या पहिल्या पूजेचं मान. थकलो आता बाबा. काय करता? अरे हयात गेली आप्पा. हा पोटच्या पोरावाने यांना सांभाळलं. सुख आलं दुःख आलं निम्म वाटून दिलं का नाही आप्पा. हा गाव पंढरी संग खोटं बोलू नका. मग आता एकाला अंगाशी एकाला डोंगाशी कसं करू आप्पा. नाही जमायचं बाबा आपल्याला, नाही जमायचं. आता निरोप दे. आता शेवटचा निवाडा ऐका. इथून पुढं खालच्या वाडीचा मान तात्यानं आणि वरच्या वाडीचा मान तिकडं लय पुढारी कुणी बी घ्या. येतो आता. राग नाही बाबा, तू माणूस आहे. शेवटी चुकशील नाही तर काय. जा बाबा जा जा. फोन लाव. एक झुरळ मारा ना वैरे तुमच्याच्यानी. आजच्या आज काम झालं पाहिजे. उद्याची आंघोळ त्याच्या माड्यावर पाणी तापून करायची मला. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडले प्रवाही. ते तू भक्ताला पावसी लाही. कुठं शोधू आता याला.
चालू का बाळगाव आरने काय बिघडवलं होतं तुमचं दादा दादाला सगळं कळलंय वहिनी शांत 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 एक मिनिट शांत 2 मिनिट शांत मला सांगशील काय झालं महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय देवी जय देवी दादा दुश्मन तर घरातच निघाला राव बाहेर निघ. अरे तिला राहू दे तिथंच. बाहेर ये लवकर.
काय येणार झाला भोग संपला जीव थांबला चांद मातला चांद मातला माघारी बोलवा श्वास थांबला माणसावळी जीव लागला भोग संपला जीव थांबला चांद मातला चांद लय टाईट फिल्डिंग लावलेला का कुत्र्या का धुडाकते ती त्यांची माणसं तुला. तू जा लवकर निघून तिला घेऊन कुठेतरी जा, मुंबईला नाही तर पुण्याला कुठेतरी जा. घरची काय सुद्धा काळजी करू नको, आम्ही आहे. बरं सोडतो उद्या. देवा तुझ्या शेतामध्ये तो माणूस पेरल ब्रह्मा घरचं रानवत विष्णू राखण. देवा तुझ्या शेतामध्ये तो माणूस पेरल ब्रह्मा घरचं रानवत विष्णू राखण. सोंगायाला देवा तूर स्वतः इथं धावल सोंगायाला देवा तूर स्वतः इथं धावल. माणसामध्ये तुझा थांग लागना माणसामध्ये तुझा थांग लागना जीव लागना जीव लागना जीव लागना जीव लागना मानसावळी माझा जीव लागना मानसावळी माझा जीव लागना जीव लागना जीव लागना जीव लागना जीव लागना. नागडा झालो देवा संसाराचे पायी नाजरा की पांडुरंगा धावू नये. नागडा झालो देवा संसाराचे पायी लाजरा की पांडुरंगा धावू नये. वैकुंठीच्या राया आता पैल तिराने वैकुंठीच्या राया आता पैल तिराने जळे जीव गोतावळे राव वाटना. जीव लागना जीव लागना जीव लागना. हॅलो, कोळशेवाडी पोलीस स्टेशन, कॉन्स्टेबल अनिल कांबळे बोलतोय. हॅलो साहेब, कळसमळसमधून बोलतोय, टेलर अंकुश खाडे. मानसावळी माझा जीव लागना मानसावळी माझा जीव लागना जीव लागना जीव लागना जीव लागना जीव लागना. भोग संपला